सातारा जिल्ह्यात यावर्षी पाऊस कमी झाल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे। मार्च महिन्यातच 120 गावे आणि 388 वाड्यांना आत्ताच 112 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करावा लागतो आहे। जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाला असून दुष्काळी भाग मान, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत। त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्यावर त्याचा परिणाम झाला आहे। गावातील विहिरी, ओढे, पाझर तलाव आणि बंधारे कोरडे पडले आहेत। त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। पाहुयात सातारा जिल्ह्यातील धरण पाणीसाठा टीएमसी मध्ये। संतोष देशमुख, निमसोड। अतिशय बेकार परिस्थिती, पाणी नाही, पाण्याची टंचाई जाणवू लागल्या, जनावरांना चाऱ्याची टंचाई जाणवू लागल्या। कॅनॉल उरमुडी उरमुडीचा कॅनॉल खटावमधून गेलाय असं प्रशासनाला वाटतं, पण अक्षरशः उरमुडीसाठी जमिनी खटाव तालुक्यातील लोकांनी दिल्या, पण पाणी दुसरीकडेच चालू आहे। इथनं अक्षरशः डोक्यावरनं थोडक्यात पाणी जात आहे, पायाकडे पाणी नाही, अशा अवस्था झाली शेतकऱ्यांची। जर शेतकरी प्रशासनाकडे जर गेले तर प्रशासन सांगतंय की पुढलं ही झाल्यानंतर आवर्तनाला पुढं परत सोडू, परत कधी सोडणार आहे? ती पिकं वाळली, सगळं पूर्ण जेवढं भांडवल होतं, जेवढं लोन घेऊन लोकांनी शेतीत वापरलं, तर ते आता पुढच्या वर्षी अशी परिस्थिती येईल की ते पैसे भरायचे कुठनं, आणि कर्जबाजारी होऊन काही शेतकरी वेगळा विचार देखील करायचा प्रयत्न करतात। त्याला कारणीभूत प्रशासनच राहतंय, कारण या प्रत्येक गोष्टीवर जर प्रशासनाचं लक्ष पाहिजे। आता बघितलं तर ही आता पोट कॅनलची कामं होती, ती पोट कॅनलची कामं आता बंद करण्यात आली। त्यांनी सांगितलं जात आहे की पाईपलाईनद्वारे पाणी करायचं, तर ते देखील काम लवकरात लवकर चालू करून, कारण काय होतंय की काही शेतकरी आडमुठ लागतात की लोक पैसे भरून खाली पाणी आणतात, पण काही मधल्या शेतकऱ्यांनी पैसे जर भरले नाहीत तर खालच्या शेतकऱ्यांना गरज आहे तिथं पाणी मिळत नाही। तर ती काम लवकरात लवकर प्रशासनानं हाती घेऊन प्रत्येक ठिकाणी कसं पाणी पोचवेल ती बघितलं पाहिजे। एवढं थांबतो। नमस्कार, मी निमसोडचा शेतकरी प्रशांत पोद्दार। या ठिकाणी आमचा ऊस या ठिकाणी पाण्याविना जळत चाललेला आहे। अतिशय खराब इथं वातावरण आहे, पिण्यासाठी पाणी नाही, विहिरीत गवत उगावले अक्षरशः। हा ऊस तुम्ही बघू शकताय, ह्याची अवस्था काय झालेली आहे। प्रशासनानं अतिशय इकडे दुर्लक्ष केलेलं आहे। या ठिकाणी पाणी कसलंही बघायला मिळेना झाले, आणि इथं स्थानिक पातळीवर या ठिकाणी असंख्य वावड्या उठल्या जातात की खटावला पाणी भरपूर आहे किंवा असं काय आहे, पण या ठिकाणी पाणी पिण्यास नाही। आमची अवस्था फार बिकट झालेली आहे। प्रशासनाने या ठिकाणी लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करावी, अन्यथा या मोठ्या त्यांना हे करावं लागेल, सोसावं लागेल की यांना वर्षातनं अजिबात कुठलीही सुविधा मिळत नाही, आणि ह्या वर्षी पाण्याची भयंकर टंचाई, गावात पाणी अजिबात नाही, तरी यांना पाणी विकत घ्यावं लागते। आणि गरीब परिस्थिती असल्यामुळं त्यांना 50 रुपयाला एक बॅरल घ्यावा लागतोय आज इथल्या समोरचा, तर तो त्यांना परवडत नाही। त्यासाठी शासनावर आमचा असा आरोप आहे की शासनानं या सर्व बांधवांची व्यवस्था करावी, एवढंच मी त्यांना सांगतोय शासनाला। 10-12 दिवस पाणी येत नाही आमच्या गावाला, आणि आम्ही प्याचं काय, आणि एक पाणी मागितलं तरी ती 50 रुपयाला मागते ती बेलर। आम्ही काय करायचं? आंघोळीच्या पाण्यानं तुला तर यायचं का? गुरं जनावर इथं चटाटा मरायला लागली ती। आम्ही काय केलं पाहिजे? काम नाही, धंदा नाही, काय नाही। सरकार 12 दिवसात एकदा पाणी देतं, आम्ही काय केलं पाहिजे? एकात पाणी घेऊन मरायला लागले ती माणसं, काम नाही, धंदा नाही, काय नाही, गुरांना वैरण नाही, गुरं मरायला लागली ती या।
आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.